पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी उगारला बडगा. शासकीय ठेवी काढण्याचे थेट आदेश. शेतीसाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आक्रमक भूमिका घेत कडक इशारा दिला आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास हयगय करतील अशा बँकांमधील शासकीय ठेवी तात्काळ काढून घेऊन त्या केवळ कृषी व शासकीय योजनांना प्राधान्य देणाऱ्या बँकांमध्येच ठेवाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बुधवारी झालेल्या जिल्हा बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सन 2025-2026 साठी पीक कर्ज वितरणाचे 3,800 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असताना त्यातील कामगिरी समाधानकारक नसल्याचे चित्र समोर आले. खरीप हंगामासाठी 2,325 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 2,111.56 कोटींचे कर्ज वितरित झाले असले तरी रब्बी हंगामात मात्र अत्यंत संथ गती दिसून आली. 1,475 कोटींच्या उद्दिष्टांच्या तुलनेत 15 मार्च 2026 अखेर केवळ 748.38 कोटी म्हणजेच अवघे 51% कर्जवाटप झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्दिष्ट पूर्ती करण्यात अपयशी ठरलेल्या बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील प्रलंबित प्रकरणांवरही त्यांनी संताप व्यक्त करत मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करण्याचे आदेश दिले. 2,114 प्रकरणांच्या उद्दिष्टांपैकी 1,772 प्रस्ताव बँकांकडे पाठवण्यात आले असताना तब्बल 788 प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचे उघड झाले. याशिवाय बँकांनी कर्ज अर्ज नाकारताना केवळ तोंडी कारणे देणे चालणार नाही, तर संबंधित अर्जदाराला नाकाराचे ठोस व लेखी कारण देणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या बँकांनी पीक कर्ज वितरणात 50%पेक्षा कमी कामगिरी केली आहे त्यांच्या विरोधात आरबीआयकडे लेखी तक्रार दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाने अत्यल्प प्रस्ताव सादर केल्याबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एकूणच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन आता आक्रमक भूमिकेत उतरल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. पोलिसांवर गंभीर आरोप. आमचे अपहरण करून एन्काउंटरचा कट होता. अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी केले स्पष्ट. जिल्हा परिषद सदस्य दिनकर उर्फ बापू शिंदे यांच्या कथित अपहरण प्रकरणात जामिनावर मुक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी बुधवारी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पोलिसांनी आम्हाला जनावरांप्रमाणे ओढत नेले आणि आमचे अपहरण केल्यासारखी वागणूक दिली. आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा इरादा होता, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषदच्या सभागृहाच्या गेटच्या बाहेर साधारण साध्या वर्षातल्या जवळजवळ 50च्या वरती पोलीस तिथे उभे होते आणि मतदान प्रक्रियेमध्ये आम्ही जाऊ नये यासाठी आम्हा दोघांना तिथं अडवलं. पोलिसांनी फार मोठ्या प्रमाणात अमानुषपणे बळाचा वापर करून आम्हाला अक्षरशः जनावरांसारखं ओढत हे सभागृहाच्या तिथून बाहेर आणलं. मागच्या गेटमधून गाडीत घातलं आणि पोलीस आम्हाला मोळाच्या वड्यावरनं असं मोळाच्या वड्याच्या दिशेनं पोलीस आम्हाला घेऊन चालले होते. आम्ही दोघंही ओरडत होतो की आम्हाला सोडा, आम्हाला मतदान करूया, आमचं नक्की काय चुकलंय, आम्ही काय गुन्हा केलाय. आणि आम्ही त्यांना हे सांगत होतो की जरी काय आम्ही गुन्हा केला असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्हाला मतदान करू दे, आमचा घटनात्मक अधिकार आम्हाला बजवू दे, नंतर आमच्यावर कारवाई करा. याच्याशिवाय आम्हाला थोडंसं माहीत होतं की या प्रक्रियेमध्ये आदल्या रात्री आम्हाला किंवा सकाळी काहीतरी कळालं की बापूसाहेब शिंदे नावाच्या व्यक्तीचं अपहरण झालं. पोलिसांना आम्ही दोघं ओरडून सांगत होतो आणि बापूसाहेब शिंदे तिथे ओरडून सांगत होते. तर मी इथं हजर आहे, मी इथं बाजूला आहे, मी मतदान करायला आतमध्ये चाललोय, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला विचारा, काहीतरी माझ्याकडून जबाब घ्या. पण बापूसाहेब शिंदे तिथं असताना हे जगाच्या पाठीवर असं कधी घटना घडली नसेल की ज्याचं अपहरण झालंय अशी व्यक्ती तिथं ओरडून सांगते पोलिसांना मी इथं उपस्थित आहे. माझं म्हणणं आहे का म्हणजे कोणतरी एक व्यक्ती उठतो आणि एक जणाचा खून झालाय म्हणून गुन्हा दाखल करतो आणि तो खून येऊन समोर सांग त्याचा खून झालाय, तो समोर येऊन सांगतो मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. असं असताना सुद्धा पोलीस तिथून आम्हाला अपहरणाचा आणि बापूसाहेब शिंदेच्या खून करण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्यावर काय कलम लावली माझ्यावरती आणि संदीप दादांच्यावर त्यांनी बापूसाहेब शिंदेचं अपहरण करणे आणि त्यांचा खून करणे अशी एवढी ज्याच्यामध्ये 7-7 वर्ष 10-10 वर्ष शिक्षेची कलम आहेत अशी कलमं लावून पोलीस आम्हाला इथून ओढत जनावरांसारखी घेऊन गेले. आमच्या घटनेची पायमल्ली केली. खरं तर लोकशाहीमध्ये ते इलेक्शन
साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये होतं. जिल्हाधिकारी साहेबांनी ना माहिती की 100 मीटरच्या आत फक्त मतदार सोडून कोणी यायला नाही पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही सगळे पत्रकार बांधव म्हणून काम करताय. 100 मीटरच्या आत फक्त मतदार येऊ शकतो. असं असताना 5-10 मीटर अंतर, 5-10 फुटावरती जे सभागृहाचा दरवाजा आपल्याला माहिती 10 फूट आहे बाहेर, त्या 10 फुटाच्या आत 100 पोलीस उभे राहिले होते आणि त्यांनी आम्हाला जनावरांसारखं ओढून नेलं. गाड्या मेढ्याच्या पुढे निघाल्या. त्यावेळी त्या गाडीमध्ये गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर होता. गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर, त्याच्या जवळजवळ 5-6 पोलीस होते. त्यामध्ये आम्हाला दोघांना आतमध्ये घातलं होतं आणि मेढ्याच्या मागं पोचल्यावर गर्देंनी सांगितलं, गर्द्याला एक फोन आला आणि गर्देंनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली. आणि रमेश गर्जे काय गर्जे म्हणत होते फोन, गर्जे त्यांनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली आणि पुढची जयाभाऊ कामगिरी फत्ते करतो. मला आश्चर्य वाटलं. मग माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली की हे आपल्याला नक्की कुठे घेऊन चालले. 12:30 मला इथनं पोलीस घेऊन निघाले होते. तिथून महाबळेश्वरच्या घाटाकडे त्यांनी चढायला सुरुवात केली. जिथं काचचा फटा फुटतो तिथं गाड्या जाऊन थांबल्या. तिथं जो पण रेंज येत होती तिथं परत फोन आला. मागणं एक जणांनी फोन दिला, पुन्हा सांगितलं बॉसचा फोन आला. आणि बॉसचा फोन आला म्हणजे परत गरजेने सांगायला सुरुवात केली, व्यवस्थित करतोय, सगळं घेऊन चाललोय. आम्हाला ते त्या घाटामध्ये घेऊन गेले. माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. कारण आपल्याला माहिती, मी मान तालुक्यातनं जिल्हा परिषद निवडून आलो कुकुरवाड गटातून. तिथं कोणाच्यावर निवडून आले माहिती, संदीप मांडवे साहेब सुद्धा खटाव तालुक्यातून निवडून आले, ते पण मान मतदारसंघातले. आणि पुढची कामगिरी फत्ते करतोय. याचा अर्थ माझ्या मनामध्ये शंका आली की पोलीस आम्हाला तिथं घाटामध्ये घेऊन आता आमच्या एन्काउंटर करतात. कारण 2 पोलीस मागं बोलत होते. ज्यावेळी झटापट चालली होती आम्ही ओरडत होतो, त्यावेळी आम्हाला अशा सूचना आहेत की काही जरी झालं तरी इथली ही 2 माणसं उचलून राहील, 1-2 लोक उडवायला लागतील ते चालतील. ही मी जबरदस्त सत्य बोलतो. पेट्रोल डिझेल टंचाईची अफवा, जिल्ह्यात पुरेसा साठा, घाबरून गर्दी करू नका. जिल्हा प्रशासनाचे आवाहन. केंद्र सरकारच्या अंगीकृत पेट्रोलियम कंपन्या असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्याकडे पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कंपन्यांनी क्रेडिट सिस्टीमऐवजी ॲडव्हान्स पेमेंट सिस्टीम लागू केल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा जाणवत असला तरीही इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. जिल्हा प्रशासन सतत पेट्रोलियम कंपन्यांच्या संपर्कात असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. दरम्यान सातारा जिल्ह्यातील अनेक भागात तसेच प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. पेट्रोल डिझेल टंचाईबाबतच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी संयम बाळगण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात पेट्रोल पंपावर रांगा लागल्याची बातम्या किंवा पेट्रोल संपल्याची अफवा पसरत आहे. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येते की जिल्ह्यामध्ये जे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जे काही पेट्रोल पंप आहेत तिथं कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाहीये. फक्त जे काही आउटलेट म्हणजे पेट्रोल पंपवाल्यांनी कंपन्यांनी ऍडव्हान्स पेमेंटची सिस्टीम हे केलेली आहे. म्हणजे पेट्रोल पंपवाल्यांनी पैसे भरल्यानंतर त्यांना गाडी येणार आहे. पूर्वी जे क्रेडिटवर काम चालत होतं त्याच्याऐवजी ऍडव्हान्स पेमेंटची सिस्टीम लागू केल्यामुळं गाडी येण्यामध्ये उशीर होत असेल. परंतु कुठल्याही प्रकारचा तुटवडा हा पेट्रोलमध्ये किंवा डिझेलमध्ये नाही. त्यामुळे नागरिकांनी म्हणजे पॅनिक होऊ नये किंवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. 3ही कंपन्यांच्या संपर्कामध्ये जिल्हा प्रशासन आहे आणि 3ही कंपन्यांकडून कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी कृपया सहकार्य करावं. दरवाढ झाली काय? अशी कोणतीही दरवाढ झाल्याचे शासनाकडून आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दलही नागरिकांनी काही अफवांवर विश्वास ठेवू नये. भर उन्हात एसटी बस बंद, प्रवाशांचा संताप.
महामार्गावर वाहतूक कोंडी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज आगाराचा कारभार सध्या प्रश्नचिन्हाखाली आला असून लांब पल्ल्यांच्या मार्गावर जुने व नादुरुस्त बसेस चालवल्या जात असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवार दिनांक 25 मार्च रोजी दुपारी सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालयासमोर नाशिक वडूज एसटी बस अचानक बंद पडली. ऐन भर उन्हात बस बंद पडल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव आगारातील कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये डिझेल भरून ती आगाराकडे हलवली. मात्र या प्रकारामुळे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून एसटी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जुन्या बसेसऐवजी सुस्थितीतल्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दहेगावच्या रस्त्यांची दुरावस्था, ग्रामस्थांचा संताप उसळला. महिन्याभरात काम न झाल्यास उपोषणाचा इशारा. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दहेगाव परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध व्यक्त केला. देऊर, घिगेवाडी आणि वॉटर स्टेशनकडून येणारे प्रमुख मार्ग सध्या खड्डेमय बनले असून नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून धुळीच्या प्रचंड त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत. विशेषतः रुग्णवाहिकांना या मार्गावरून मार्गक्रमण करणे कठीण बनले आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीवितास धोका निर्माण होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भागातून होणारी अवजड वाहतूक हे रस्त्यांच्या दुरावस्थेचे मुख्य कारण ठरत आहे. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत सरपंच रणजित चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार केला, मात्र दरवेळी केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्ष काम काहीच झालेले नाही. दरम्यान आता आश्वासने नको तर प्रत्यक्ष कृती हवी अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून येत्या 1 महिन्यात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 4 वर्ष झालं या रस्त्यांच्यासाठी आम्ही धडपडतोय. हा कसा तरी रस्ता तयार झाला, पण गेल्या वर्षी नुसता खांदून शनी त्याच्यावर खडीकरण झालं. ते सुद्धा खडे आता या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. या ठिकाणावरनं आता जर वाटरला जायची परिस्थिती म्हटलं तर मोटर सुद्धा सायकल चालवता येत नाही. जर दवाखान्यात जायचं म्हटलं तर दायगाववरनं आज कुठल्याही दिशेला जायचं म्हटलं तर रस्ताच नाही. अशी अवस्था या दायगाव गावच्या ग्रामस्थांची झाली. आणि हे रस्ते एक वेळ आता दिववर आणि पिंपोडा रस्ता हा मुख्यमंत्री सडक योजनेतनं झालेला आहे आणि त्या रस्त्यात सुद्धा 1 वर्षाची एवढी मुदत राहिली आणि तो रस्ता सुद्धा आता वाहनधारकांसाठी एक मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे. आणि ह्या रस्त्यांची कामं होण्यासाठी आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटलेलो आहोत आणि हा रस्ता जर तातडीनं तयार करावा हीच आमची मागणी आहे. वाठा रस्त्याचे काम मंजूर होऊन 1 वर्ष झाले. 1 वर्षापूर्वी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने त्या रस्त्याचं खडीकरण केले. खडीकरण करून परत त्याच्यानंतर दुसरा कोणताही हात त्याच्यावर मारलेला नाही. त्यामुळं संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त होऊन लोकांचे येण्या जाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे. हा महिन्याच्या आत रस्ता झाला नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल एवढंच इशारा. रस्त्याची एवढी वसाहत असेल. मी स्वतः वाटरला जाताना मी स्वतः पडलेलो आहे गाडीवरून. माझा बी पाय फ्रॅक्चर आहे. एवढी वसाहत आहे. याकडे प्रशासनानं लक्ष द्यायलाच पाहिजे होतं. पुढारी लक्ष देत नाही, नुसते निवडणूक झाले की आता सगळे आता बघितलं की परवाच सावळा गोंधळ बघितला की आपण मारामारी झाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी. हा त्यांना तेवढंच ही पडलेलं आहे ना, बाकीचं काय पडलेलं आहे. जर रस्त्याचं या महिन्याच्या आत जर काम नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन